तुम्ही इथे का आलात? काका या बाहेर या. काका मी मोक्षा आहे. सोनाली जरा ये ग मदत करायला. होय. नका काळजी करू, मी आहे नाही. बसा. काका काका बापरे थरथरताय ते पूर्ण. काका तुम्ही खाली का गेलात? भीती भीती भीती? कसली भीती? भीती अलकनंदा. भीती अलकनंदा. काका तुम्ही टेन्शन नका घेऊ. मम्मा गेली. मम्मा आता परत येणार नाहीये. हा तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना इथे. भीती. सोनाली पाणी आण जा यांच्यासाठी. होय आणते. भीती काका नका काळजी करू, मी आहे ना. काही नाही होणार तुम्हाला. भीती अलकनंदा. या अलकनंदाचा शिरीष घाणेकरशी नक्कीच काहीतरी मोठा वैर आहे. ही मोक्षा एवढी घाबरतीये याचा अर्थ ही नक्कीच काहीतरी करू शकते आणि ते तिला माहिती आहे. जर मी या शिरीष घाणेकर बद्दल अलकनंदाला सांगितलं ना तर ती मला विश्वंभरच्या जवळ जायला नक्कीच मदत करेल. स्वीटी काय ग मग अशी काय टक लावून बघत होतीस? अडलंय माझं खेटर. तुला बघायला काय सोनं लागलं होय तुला? नाही ते मला माहित नाही, पण आज वैभवीच्या चेहऱ्यावरची स्माईल आली ना माझ्यामुळे, ती माझ्यासाठी सोन्याहूनही खूप महत्वाची आहे. आणि काय ग फॅन्सी ड्रेस थीम पार्टी काय झालं? पचका झाला ना. पण ठीक आहे ग, माणसाचा अंदाज चुकतो कधी कधी. आज चुकला असेल माझा अंदाज, पण हे प्रत्येक वेळेला होणार नाही. त्यामुळं सांभाळून राहा श्रावणे. सांभाळूनच राहील ना मी, पण मला ना तुला एक गंमत दाखवायची. चल जरा तुझ्या संगट मी येऊ. चल. अगं काय? चल ग. माझा हात सोड. अगं ठीक आहे दाखवते. चल हे श्रावणे काय करायला? अगं थांब. कसली जबरदस्ती आहे ही? हा कशाला आणलंयस इथे मला? हे तारे बघतेस? बघ बघ वर बघ. हे आकाशातले तारे आहेत ना, किती प्रयत्न केला ना तरी आपण त्यांना कधीच पकडू शकत नाही. हे तारे बघायला तू बोलवलंस मला? हो, त्यातनं तुला काहीतरी सांगायचंय आज. काय काय सांगायचं? अगं स्वीटी, मी पण ना त्या आकाशातल्या ताऱ्यासारखीच आहे बघ. कधीच कोणाच्या हाताला लागणार नाही. अगदी तू आयुष्यभर जरी तडफड करत राहिलीस ना तरी सुद्धा माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही सगळं. असं आहे होय? पण कसं आहे ना श्रावणी, तारा आहे ग तो, तुटतोच. आणि एकदा का तुटला का नाही दांडीशी आपटतो जमिनीवर. तसंच तुझं माज पण इथं जमिनीवरच येईल, लक्षात ठेव. स्वीटी, तुटणारा तारा सुद्धा खूप महत्वाचा असतो, कारण आपण त्याच्याकडे जे मागतो ना ते पूर्ण होतं. त्यामुळे ह्या पुढे माझ्या बरोबर गेम खेळायच्या आधी विचार कर. हे काय करायला? अगं गंमत माझा कर. फोन. अगं गंमत करू जरा. थांब इकडे इकडे. अगं ये की. काय करायलास तू? अगं सेल्फी काढला म्हणजे कसं आजच्या दिवसाची काहीतरी आठवण राहील ना तुझ्या डोक्यात, की आज कसं तू मला एकदम स्टार बनवलंस, सगळ्यांसमोर फेमस करून टाकलंस. म्हणजे ह्या पुढे तुझ्या लक्षात राहील की काहीही झालं तरी या श्रावणीच्या वाट्याला जायचं नाही. श्रावणी
मस्त दिसतेस. तुला ड्रेस थोडा टाईट होतोय का? थोडासा होतोय पण ठीक आहे, मी कम्फर्टेबल आहे, छान वाटतंय. अगं तुझा डोनाल्डचा मेकअप तर तसाच आहे. तू एक काम कर, आतमध्ये जाऊन तोंड धुवून ये. तुझं झालं की बाहेर आहे, मी बाहेर जात. मी येते पटकन. लवकर ये. ठीक आहे बाळा, साडू नका. हे स्वीटी कुठं राहिले काय मी कवापासून वाट बघतोय. उगाईला काम सांगितलं असं वाटायला लागले. आली 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 आली. स्वीटी 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 काय काय जिजू, मला नकोय सरबत. सरबत नाही का? काल म्हणलं होतं ना मी. दारू दारू ठेवलीये. कुठे? तुम्हीच बोललासा नव माझ्या खोलीत ठेवायची, मग तिथंच ठेवली आहे. घेऊन ये ना, पाहिजे आता. मी आणू? मग कोण आणणार आहे? मग नाही, आणखी काही आज्ञा साहेब? शोभेच्या रूम मध्ये ठेव. ठेवतो. कुठून आलेत माझ्या नशिबी. हिला काय झालं चिडायला? पिल्या, तुझे फ्रेंड सगळे खुश झाले? खूप. आपली अरेंजमेंट त्यांना खूप आवडली आणि काही जण तर म्हणत होते की वैभवी सारखा शुभ मामा समजायला मिळायला पाहिजे. अगं त्यांना म्हणायचं ना, मग तो मामा बी तुमचाच मामा आहे, सगळ्यांचा मामा आहे. ठीक, तिथे थोडासा दे, जास्ती नको. अगं ऐक, सॉरी असू दे अगं, थोडी साफ करेन मी. मामा. तू मला दिलेलं डोनाल्ड केळं मला खूप आवडलं. पिल्या तुला आवडलं ना? अरे भाची खुश तर मामा खुश. आता तू दिलेला डोनाल्ड सोबत मी रोज खेळणार. रोज? शुभ, काय? ते वेपर्स आणि चॉकलेट संपले दार, घेऊन येतोस का? हा आणतो. पिल्या तू खा. छान झाला ना बड्डे, आवडला. डाग साफ करून घेतो पहिला. पाणी कसं गेलं?